आपण गेल्या काही दिवसांपासून एबीपी माझावर पाणी टंचाईचं भीषण वास्तव मांडणाऱ्या अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत। मग तो विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्राचा अगदी साताऱ्यातला माणखटावचा भाग असो, या सगळ्या भागात पाणी टंचाईचं हे वास्तव आपल्या समोर आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतोय। आणि या पाणी टंचाईनं एका मुलीचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय, शक्यता वर्तवली जाते। पारधी बेड्यावरती या ठिकाणी जर पाहिलं तर या पारधी बेड्यावरती 56 नळाचे कनेक्शन या पद्धतीने देण्यात आले आहे। मात्र जर पाहिलं तर या नळाला 15 ते 20 दिवसानंतर पाणी पुरवठा होते आणि त्यामुळे जर पाहिलं तर गावातील महिला असो, लहान मुलं असो, यांना या ठिकाणावरून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती या ठिकाणी पाणी आणण्यासाठी जावं लागत आहे। आणि त्याचमुळे या ठिकाणी जर पाहिलं तर 6 वर्षाची जी चिमुकली आहे हे पाण्यासाठी गेली आणि या ठिकाणी तिचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आज या ठिकाणी आरोग्य डिपार्टमेंटचं महसूल विभागाचं पथकसुद्धा आलेलं आहे। संपूर्ण माहिती काय आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत या पारधी बेड्यावरती। नेमकं दादा मला एक सांगा, काय नेमकी परिस्थिती या पारधी बेड्याची आहे? पाणी किती दिवसानंतर येतं? पाण्यासाठी सर्व घरासमोर पाईपलाईन लावण्यात आल्याचे दिसून येत आहे, मात्र पाणी येतं की नाही येत? पाणी 8-8, 10-10 दिवस येत नाही। पाण्यासाठी वन हिंडा लागते आणि लहान मुलीसुद्धा आज मरण पावलेले आहे उष्माघाताने आणि अंदाजे, परंतु पाणी कमी येतं। किती लोकवस्ती आहे इथं? लोकवस्ती आहे 56 कुटुंब आणि अनेक वेळा या समाजासाठी मी उपोषण केले, आंदोलन केले, पालकमंत्र्याला भेटलो आणि आदिवासी मंत्र्याला भेटलो आणि पूर्ण डिपार्टमेंट तहसीलदार असेल, कलेक्टर असेल यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे। अजूनही कोणतीच प्रक्रिया झालेली नाही आहे। 30 वर्षापासून या गावामध्ये राहत आहे। फक्त आमच्या फाशी बागदी समाजाला आणि नजरेनं पाहून आमच्यावर अन्याय करून आणि आमचा दुरुपयोग करून आमच्यावर काही लोकांनी गुन्हे दाखलही पण केले, तरीसुद्धा आम्हाला अशी मागणी आहे आम्हाला न्याय आमच्या समाजाला भेटला पाहिजे। किती कुटुंबाची लोकवस्ती या ठिकाणी? 56 कुटुंब आहे, 300-350 लोकसंख्या आहे। पाण्यासाठी काय पाण्यासाठी याच्या पलीकडे 10 वर्षा अगोदर खूप हिंडाचे होते, परंतु शासनाने आम्हाला ते नळ दिले, पण ते नळाचे तेच हाल आहे। अजूनही 10-10, 15-15 दिवस पाणी येत नाही। निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पारधी बेडा जे 56 कुटुंब आणि 56 कुटुंबाचे जवळपास 350 ते 400 कुटुंबाची लोकसंख्या या ठिकाणी आहेत। मात्र इथे नळ देण्यात आलं शासनाकडं, पण 15 ते 20 दिवसानंतर या ठिकाणी पाणी पुरवठा होतं आणि त्यामुळेच या ठिकाणावरून महिला, लहान मुलांना 1 ते 1.5 किलोमीटर पाणी आणावं लागतं आणि अशातच या ठिकाणी या 6 वर्षीय चिमुकलीचा पाणी आणताना उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, आजंती, यवतमाळ। मी आहो यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावरती। या तर ग्रामस्थांनी इथलं वास्तव सांगितलेलं आहे। अनेकदा ग्रामस्थांना या पाण्यासाठी उपोषण करावं लागलेलं आहे, आंदोलन करावं लागलंय। 8 ते 10 दिवसांनी त्यांच्या नळाला पाणी येतंय, मात्र तेही पुरेसं नसतं। 8 ते 10 दिवसांचं पाणी कसं एकदा भरून ठेवणार हाही प्रश्न असतो आणि त्यानंतर या गावकऱ्यांना पाण्यासाठी सतत वणवण करावी लागते। 1 ते 1.5 किलोमीटर लांब जाऊन त्यांना पाणी भरावं लागतं, असंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आणि त्यातच या चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे। पाण्याच्या 2 टाक्या काही अंतरावर आहेत, घरापर्यंत नळ आलेला आहे, मात्र हा नळ कोरडाच राहतो, त्याला पाणी काही येत नाही आणि या टाक्या मात्र कधी भरत नाहीत आणि त्याचाच त्रास या सगळ्या ग्रामस्थांना सहन करावा लागतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।